सर्व पत्रकार बंधूंना प्रथम आपण या ठिकाणावरती आला त्याबद्दल मी सर्व पत्रकार बंधूंचं हार्दिक असं स्वागत करतो। परवाच्याला आम्ही एक पत्रकार परिषद भिगवणमध्ये आपण घेतली होती आणि त्या निमित्ताने आपण सांगितलं होतं की इंदापूर तालुक्यामध्ये सुद्धा बुधवारी पुन्हा आपल्या सर्वांना संयुक्तरित्या आपण बोलावणार आहोत आणि त्या ठिकाणावरती पत्रकार परिषद घेणार आहोत। आता आपण जो विचारलेला प्रश्न असा आहे की आपण हा पत्रकार बोलवण्याची पद्धत काय कारण। तर बंधूंनो, या ठिकाणावरती महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षापासून मागासवर्गीय समाजाच्या जमिनीच्या संदर्भामध्ये अनेक प्रकल्प आणि अनेक प्रकरणं कोर्टामध्ये किंवा तहसील ऑफिसला चालू आहे, परंतु त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा न्याय आज तागायत आपल्याला दिलेला किंवा घेतलेला दिसून येत नाही। मग याच्यामध्ये काय नेमकं घडतंय तर आपण आता लक्षात येऊन गेलेलं आपण आपल्याला असेल की पार्थ पवारांच्या माध्यमातून लक्षामध्ये आलेलं आहे महाराष्ट्राच्या की नेमकी मागासवर्गीय समाजाच्या लोकांची फसवणूक कुठल्या पद्धतीने केली जाते। आपल्याला कोणत्याही व्यक्तीला टार्गेट करायचं नाही किंवा कुठल्या राजकीय पुढाऱ्यांना आपल्याला दोषी धरायचं नाहीये, परंतु मागासवर्गीय समाजाची जी फसवणूक होती त्याच्याबद्दल मी आपल्याला सूचित करण्यासाठी आलोय। महार वतनाच्या जमिनी ह्या विशेष मागासवर्गीय समाजाच्या जास्तीत जास्त बळकावल्या गेल्यात आणि खोट्या पद्धतीनं बेकायदेशीर खरेदी खतं करण्यात आलेले आहेत। त्या संदर्भामध्ये महाराष्ट्रातच नाही तर इंदापूर तालुक्यामध्ये आपण आंदोलनाची सुरुवात करणार आहोत। त्या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो की 1920 पासून इंग्रज सरकारने आपल्या मागासवर्गीय समाजाच्या लोकांना खडकी, वाडगी आणि हडकी अशा पद्धतीच्या जमिनी त्यांनी दिल्या। छत्रपती शिवाजी महाराजांनी इनामी जमिनी आपल्या मागासवर्गीय समाजाच्या लोकांना दिल्या। त्याचप्रमाणे छत्रपती शाहूराजांनी आपल्याला वतनी जमिनी दिल्या। तर ह्या जमिनी मागासवर्गीय समाजाच्या लोकांना भेटत असताना कोणाची मेहरबानी म्हणून भेटलेल्या गेलेल्या नाहीत, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये आमचा मागासवर्गीय समाज म्हणजे मार, मांग, चांबार, होलाल, डोलाल, कोलाल, साडी, माळी, कुळी, तिली, तिंगी, धनगर जो कोणी होता तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये खांद्याला खांदा लावून लढत होता आणि त्याची पावती म्हणून त्यांचा उपजीविकेचं साधन म्हणून एक सैनिक म्हणून त्यांना इनाम देण्यात आलेलं होतं। त्याचनंतर छत्रपती शाहूराजांनी सुद्धा त्याच पद्धतीने आमच्या लोकांना मागासवर्गीय समाजाचे उपजीविकेचं साधन निर्माण व्हावं, शैक्षणिक प्रगती होती, आर्थिक प्रगती व्हावी म्हणून पण वतनी जमिनी देण्यात आल्या। आणि इंग्रजांच्या काळामध्ये चतुर्थ श्रेणीचं काम करणाऱ्यांच्या लोकांना म्हणजे मैल उचलपणाचं काम असेल किंवा जनावर ओढून टाकण्याचा प्रकार असेल किंवा गावविषयीची आपल्याला येस बांधायचा प्रकार असेल किंवा बांध दाखवण्याचा प्रकार असेल, या चतुर्थ श्रेणीच्या काम आमच्या लोकांना दिले गेलत्या। परंतु जसे इनामदार, बिराजदार पदव्या ज्या पद्धतीने होत्या, कुलकर्णी ज्या पद्धतीने पदवी होती, त्याच पद्धतीनं वतनदार ही सुद्धा महारांची पदवी होती। आणि म्हणून त्या महारांच्या जमिनी बेकायदेशीर पद्धतीने ज्या ज्या धनदांडग्या लोकांनी घेतलेल्या आहेत त्या जमिनी माघारी मिळवण्यासाठी आम्ही या ठिकाणावरती आंदोलन करणार आहोत। आणि इंदापूर तहसीलमध्ये हा पहिल्यांदा इंदापूर तालुक्यामध्ये आंदोलन झाल्याशिवाय राहणार नाही। जवळपास 1,500 हेक्टर जमिनी आतापर्यंतची खरेदी खताच्या संदर्भामध्ये माहिती आम्ही घेतलेली आहे, आतापर्यंत आम्हाला भेटलेली आहे। त्याचप्रमाणे आम्ही आतापर्यंत म्हणजे हा आंदोलन आता कोणीतरी असं म्हणून की कोरेगाव पार्कच्या माध्यमातून काय प्रकार आला म्हणून तुम्ही आपण करताय का? गेली 10 वर्षापूर्वी 20 ऑक्टोबर 1916 2016ला आम्ही या ठिकाणावरती सूर्यकांत येवले साहेबच त्यावेळेस तहसीलदार होते आणि त्यावेळेस पण आम्ही भूमिहीन शेतकऱ्यांना जमीन भेटावी, त्याचप्रमाणे आपल्या मागासवर्गीय समाज जो भूमिहीन झालेला आहे त्याला जमीन भेटावी आणि महार वतनाच्या जमिनी मागासवर्गीयांना माघारी भेटाव्यात यासाठी पण आम्ही आंदोलन केलं होतं। त्याची प्रचिती अशी आलेली आहे की आम्ही कुंभरगावमध्ये आमच्या एका शेतकऱ्याला 2.5 एकर जमीन आम्ही मिळवून दिली। डाळज नंबर 2 या ठिकाणावरती आम्ही 10 एकर क्षेत्र माघारी मिळवून दिलेला आहे। त्याचप्रमाणे गिरबीला आम्ही 5 एकर क्षेत्र 4 एकर क्षेत्र मिळवून दिलेलं आहे। त्याचप्रमाणे भादलवाडीला आणि त्या ठिकाणावरती मिळवून दिलेले। त्याचप्रमाणे जशा बंडगर वाडी म्हणजे आहे त्या ठिकाणावरती पण आम्ही 5 एकर क्षेत्र मिळवून दिलेलं आहे। म्हणजे महारांच्या जमिनी माघारी मिळतात हे आम्ही सिद्ध केलेले। हे प्रकरण उठलं म्हणून आम्ही काही सिद्ध केलेलं नाही। कधी आणि कशा प्रकारचं आंदोलन करणार? आम्ही बुधवारी पत्रकार परिषदांना आपल्याला सर्वांना पुन्हा एकदा बोलावणार आहोत। सामाजिक संघटनेंना मी आव्हान केलेलं आहे की आपण सर्वांनी त्या पत्रकार परिषदेसाठी यावं आणि आम्ही पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी। त्यावेळेस
मी बुधवारी त्याच्याबद्दल सविस्तर अशी तारीख सांगणार आहे. दुसरा एक प्रश्न तहसीलला लागून एक दुसरा प्रश्न आहे. पुरवठा शाखेत दानाबुंदी कारभार चालतोय. 3,000 रुपये नवीन रेशन कार्डला घेतले जातात. त्याच्या संदर्भात काय आंदोलन हातात घेणार आहे का? नाही, आता मुळात प्रथम पहिल्यांदा लोकांच्या उपजीविकेचं साधनच घालवलं गेलेलं आहे आणि मागासवर्गीय समाजाच्या 1,500 हेक्टर जमिनी आता महाराष्ट्र इंदापूर तालुक्यामध्ये घेतल्या गेलेल्या आहेत. त्याची बेकायदेशीर खरेदी खतं रद्द करून त्या जमिनी मूळ मालकांना मिळवून देणे हा पहिल्यांदा आमचा अजेंडा असेल. त्याच्यानंतरनं ज्या पद्धतीने तुम्ही म्हटलं की रेशनिंगच्या संदर्भात, तर आम्ही तहसीलदार जीवन बनसोडे यांना त्या संदर्भात माहिती देऊ आणि तो जो काय अनाठायी कारभार चाललेला आहे त्याच्याबद्दलची माहिती जर त्यांनी ऐकलं नाही तर त्याच्यासाठी सुद्धा तीव्र आंदोलन आम्ही करू जनतेच्या मागणीनुसार. कारण काय होते की अन्न पुरवठा सुरक्षा योजना असेल किंवा रेशन कार्ड जे रेशन कार्डच्या संबंधाची लोक आहेत ती अतिशय म्हणजे सर्वसामान्य लोक आहेत, त्यांनाच इथं हेलपाटे मारावं लागत आहे. त्यांच्याकडून नवीन रेशन कार्डला काय 2-3 हजार रुपये घेतले जातात. परत नवीन अन्न सुरक्षामध्ये नाव श्रीमंत लोकांचे नाव ऍड करायला त्यात 4,000 रुपये मागितले जातात पुरवठा शाखेत, असं तिथल्या लोकांनी आम्हाला सांगितलं आणि तसा आरोप पण होतोय. त्याच्या संदर्भात हा पण तेवढाच प्रश्न महत्वाचा. निश्चित आपल्या सर्व पत्रकारांचा या पद्धतीनं जो काही प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्या संदर्भात सुद्धा आम्ही बुधवारच्याला सर्व सामाजिक संघटना संघ चर्चा विनय करून हाही मुद्दा आम्ही त्या आंदोलनामध्ये कसा घेता येईल त्याच्याबद्दल पाठपुरावा करू. आणि इंदापूर रजिस्टर ऑफिस आहे त्या ठिकाणी जमिनीची खरेदी विक्री केली जाते, तर त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर दस्ता जो असतो जमिनीचा त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कागदामध्ये हेराफेरी होती असा आरोप अनेक शेतकऱ्यांनी केलेला आहे किंवा जे खरेदी विक्री करणार आहेत ज्यांची जमीन विकायची किंवा घ्यायची अशा लोकांनी बी काही आरोप केले जात आहे. तर तुमचं काय त्याच्यावर असणार आहे आक्षेप? कारण अशा महाराष्ट्रात जमीन एक तर खरेदी होतात कसा हा माझा प्रश्न आहे. नाही, आता आहे महसूलच्या दादासाहेब गायकवाड प्राधिकरण एक विभाग आपल्यासाठी होतं. त्याच्यानंतरनं मागासवर्गीय समाजाच्या जमिनींच्या संदर्भात बाबासाहेब आंबेडकरांनी पण कायदा केलेला होता, परंतु त्याची सगळ्यांनी पायमल्ली केलेली आहे आणि मागासवर्गीय समाजाचा हा पुन्हा कसा चतुर्थ श्रेणीत जाईल, तो कसा मागास राहील यासाठी सर्वच स्तरावरती काम केलं गेलेलं आहे. हे जाणून बुजून षडयंत्र आहे, परंतु हे जाणून बुजून रचलेल्या षडयंत्राला आम्ही फाटा पडल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रामध्ये आता ज्वलंत उदाहरण चालू आहे, त्याच्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या लक्षामध्ये येईल आणि त्याच्याच पद्धतीने आम्ही आपल्या सर्वांच्या माध्यमातून पुन्हा एकदा इंदापूर तालुक्यातल्या मागासवर्गीय समाजाच्या लोकांना आव्हान करीन की जर ज्याची जमीन अशा पद्धतीने विक्री किंवा खरेदी विक्री झालेली आहे अशा मागासवर्गीय समाजाच्या लोकांनी बुधवारी इंदापूर या ठिकाणावरती आमच्याशी संपर्क साधावा, पत्रकार बंधूंशी संपर्क साधावा आणि आपली कागदपत्र किंवा डॉक्युमेंट घेऊन आपण इंदापूरला भेट द्यावी. आपण आपल्या कागदपत्र जर आमच्यापाशी दिली तर इंदापूर तालुक्यामधल्या सगळ्या गोष्टी आम्ही उघडकीस आणू. याच्यासाठी आमची भीमा कोरेगाव विजय रणस्तंभ सेवा संघाचे जे अध्यक्ष राजकिरणजी शिंदे वकील आहेत, वकील संघटनेचे प्रमुख महाराष्ट्राचे, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक कमिटी नेमलेली आहे आणि त्या नेमलेल्या कमिटीच्या अनुषंगाने इथलेही स्थानिक पद्धतीचे काय ॲडव्होकेट आपल्याला त्या ठिकाणावरती मार्गदर्शन करणार आहेत. आपण जर बुधवारी आलात तर त्याचं आपल्याला सविस्तर उत्तर भेटेल. शेवटचा प्रश्न होता नाना, की तुम्ही जे पाठीमागच्या वेळेस इंदापूरमध्ये भीक मागो आंदोलन केलं, त्या आंदोलनाला यश आले असं वाटतंय? निश्चित आम्ही कोकणे साहेबांच्या विरोधामध्ये भीक मागो आंदोलन केलं. ते करत असताना आमचा कोणताही कोकणे साहेबांसंग व्यक्तिगत भांडण नव्हतं. फक्त समाजातल्या ज्या वंचित शोषित समाजातले जे घटक होते त्यांना योग्य पद्धतीने न्याय भेटत नव्हता आणि माझी कोकणे साहेबांची तर ओळख आजही नाही. परंतु मी आज समाधानी ह्या गोष्टीसाठी आहे की कोकणे साहेबांची आम्ही SIT चौकशी लावली आणि कोकणे साहेबांना या ठिकाणावरती जे पण काही ते कारभार अन्नाधुंदी करत होते, म्हणजे खोटे गुन्हे दाखल करणे असन किंवा पत्रकारांवरती खोटे गुन्हे दाखल करणं असन किंवा सर्वसामान्य नागरिकांना दम देऊन त्यांच्याकडनं आर्थिक लाभ मिळवण्याचा विषय असन किंवा 2 नंबर धंद्याच्या संदर्भामध्ये काय त्यांनी हप्ते बांधून दिले किंवा त्यांना पार्टनर झाले होते, तर त्याच्यासाठी त्यांनी कारवाई केल्या. याचा अर्थ त्या टायमाला त्यांच्यावरती आम्ही जे अनालिसिस केले ते योग्य होते आणि खरे होते आणि म्हणून त्यांना प्रपंचाला पैसे कमी पडू नाही म्हणून आम्ही भीक मागो आंदोलन केलं. तरी सुद्धा आमच्यावरती त्यांनी गुन्हा दाखल केला, परंतु आमचे पुणे जिल्ह्याचे SP यांनी आम्हाला आश्वासित केलं होतं की तो जो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तो तुमचा गुन्हा खारिज करण्यात येईल. आणि मी त्याही टायमाला म्हटलो होतो की समाजासाठी ज्या वेळेस पण आमच्यावरती गुन्हे दाखल होतील तो आमच्यासाठी आभूषणाचा विषय असेल. आम्हाला गुन्हे दाखल झाले म्हणजे आमच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत
एक मेडल भेटलं अशा पद्धतीचं आम्ही मान्य करतो. त्यामुळे आम्हाला याच्याबद्दल काही वाटत नाही. ह्याच प्रश्नावरून शेवटचा एक प्रश्न आहे. आता तुमचं जे उद्याला आंदोलन होणार आहे, आता मागं जे भीक मागू आंदोलन झालं ते तुमच्या आंदोलनाचा भाग होता. आता ह्या पुढच्या येणाऱ्या आंदोलनामध्ये अशी काय म्हणजे आंदोलन आहेत का की जेणेकरून किंवा भीक मागू असेल किंवा आणखी वेगवेगळ्या स्वरूपाची तुमची आंदोलन असतात, ती चर्चा आहे, वेगळ्या प्रकारचं काय आंदोलन आहे का तुमचं? हा, तर तुम्हाला सांगायला काही हरकत नाही, परंतु सरकारने जर नाही ऐकलं तर सरकारची तिरडे बांधव आंदोलन 100% करू. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.